बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्ण तबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत, अण्णाजी, येसाजी, परमानंद, कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरविताना राजांचे मन राजगडाच्या भुयारात शिरावे तसे खोलवर शिरले. केवढा पुण्यवंत योग हा! पाचारण करतो म्हटले तरी मधल्या गनिमांच्या मुलखाने साध्य होणार नाही ते काशी धर्मपीठाचे आचार्य आपल्या पावलांनी येत आहेत. महाडच्या रोखाने उठलेल्या शंखांच्या कल्लोळत्या निनादाने राजांची साखळी तुटली. प्रभाकर भट्टांनी आत येत वर्दी दिली. वेदो नारायण श्री आले. राजे संभाजीराजे जोडीने होत डेऱ्याबाहेर आले. मानेच्या शिरा फुलवीत आभाळमार्गी तोंड धरून आचार्यांचा शिष्यगण बेहोश शंखनाद उठवीत होता. त्या पवित्र कल्लोळात नौबत डंक्याचा मर्दाना घोष मिसळला. ठाण झाल्या पालखीजवळ लगबगीने जात राजांनी आचार्य गागाभट्टांना हात दिला. भगव्या बासनातून हळुवारपणे धर्मग्रंथ बाहेर घ्यावा तसे त्या भगव्या अस्तराच्या पालखीतून राजांनी आचार्य श्रींना बाहेर घेतले. मथुरेत चुकार झालेली काशी संभाजीराजे निरखू लागले. मस्तकी लिंबूवानाचा जरीकिनारी रुमाल, अंगभर लपेटलेली भगवी शाल, तिला धरून उत्तरी माटाचे डाळिंब किनारी सफेद धोतर, सतेज पायात लाकडी खडावा, कपाळी गंधाचे शैव पट्टे, तासाच्या थाळीसारखी गोल तोरंजनी वर्णाची मुद्रा, तेवते शांत डोळे. गागाभट्टांच्या रूपाने हिंदू विद्वत्तेचा सूर्य मावळी स्वागताच्या चांदण्यात न्हात उभा होता. खोचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला आले. खेचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला झाले. पायघड्या तुडवीत राजे आणि संभाजीराजे यांच्यामधून गागाभट्ट डेऱ्यात प्रवेशले. मांडल्या बैठकीवर आचार्यांना आदराने बसवून राजांनी सुवर्ण तबकातील पानविड्यासह श्रीफळ त्यांच्या ओंजळीत दिले. मानाचे वस्त्र म्हणून शाल त्यावर ठेवली. राजे आणि संभाजीराजे यांनी गुडघे टेकून आचार्यांना नमस्कार केला. आचार्य तो स्वीकारण्यासाठी झुकले झाले. हात उभवीत डोळे मिटून त्यांनी आशीर्वाद दिला. जयोस्तु. राजे संभाजीराजांच्या पायसोबतीत आचार्य राजगड चढून आले. जगदीश्वराचे दर्शन करून व्यापारपेठ, नगारखाना, दरबारी चौक बघत साऱ्यांसह ते राजांच्या खासेवाड्यात आले. बैठक महालात राजे, जिजाऊ, संभाजीराजे, रामराजे यांच्यासाठी देखणी राजबैठक सिद्ध केली होती. तिच्या समोर वेदोनारायणांच्यासाठी मृगाजीन घातलेले प्रशस्त आसन मांडले होते. आचार्य आल्याची वर्दी अंतपुरात जिजाऊंना पोच झाली. राजांच्या राण्या, मुली, येसूबाई, रामराजे असा गोतावळा पाठीशी घेत शुभ्र नेसूधारी जिजाऊ बैठक महालाच्या उंबरठ्याजवळ आल्या. त्यांना बघताच आसनावरून उठलेले आचार्य गागाभट्ट चालत पुढे झाले. जिजाऊंच्या रूपाने बिजलीचं शुभ्र वस्त्र लेवून सोशिक मावळी आभाळच उंबरठ्यात उभे होते. पापणी न मोडता त्यांच्याकडे बघत पुढे झालेल्या गागाभट्टांनी मांजी प्रणाम म्हणत झुकून थेट जिजाऊंच्या पायांना आपल्या हाताची बोटे भिडविली. असे काही होईल ही कल्पना नसलेल्या जिजाऊ लगबगीने पाय मागे घेत म्हणाल्या, हे कोण कर्ण? आपण थोर श्रेष्ठ आचार्य. त्यांची भावना ओळखून गागाभट्टांनी खुलासा केला, माजी, गंगा से बढ़कर श्रेष्ठ है आपके चरण. हम आचार्य है, पढ़त धर्मग्रंथों के. आप साक्षात धर्ममाता है.
गंगेच्या खळखळाटासारखे ते बोल होते. ते ऐकताना राजांच्या पापणीकडा दाटल्यागत झाल्या. संभाजीराजांची छाती भरून आली. हाताची खूण देत आचार्यांनी जिजाऊंना बैठक घेण्याची विनंती केली. धीम्या धीम्या चालीने जात जिजाऊ मांडल्या बैठकीवर बसल्या. राजांनी आचार्यांना मृगासनावर बसण्याची विनंती केली. आचार्यांनी बैठक घेतली. त्यांच्या चरणाखाली असलेल्या आसनावर प्रभाकर भट्टांनी ताम्हण ठेवले. राजे, संभाजीराजे, रामराजे, राणीवसा साऱ्यांनी आचार्यांची सविध पाद्यपूजा केली. बैठकीवरून उठलेल्या जिजाऊ पाद्यपूजेसाठीच पुढे येत आहेत हे बघून गागाभट्ट राजांना म्हणाले, नरेश, उन्हें फिर से आसनस्थ कराइए. माता से पुत्र की पाद्यपूजा पुत्र की आयु कम कर देती है. हमें जीवित रहना है, कम से कम एक संकल्पित धर्मकार्य पूर्ण करने तक. आचार्यांची इच्छा सांगून राजांनी जिजाऊंना राजबैठकीवर उच्चासनी बसविले. त्यांच्या पायगतीला दोन्ही तर्फांना संभाजीराजे, रामराजे घेऊन राजांनी बैठक घेतली. पाठीमागे राणीवसा उभा राहिला. भोवती मित्रगणांसह निवडक आसामी हात बांधून अदब धरून धर्मपीठ आणि धैर्यपीठ यांचा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या. देवस्मरण केलेल्या वेदसंपन्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाकगंगा स्त्रवू लागली. पुरुषोत्तम शिवाजीराजे, हम काशी क्षेत्र से यहाँ दक्षिण देश आए, मन में एक धर्म संकल्प लेकर. आपका यह किला हमने देखा, परम संतोष. यहाँ सब है, परंतु एक नहीं, सिंहासन. नरेश, राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है. समस्त आर्यवर्त में आज हिंदुओं का एक भी राजपीठ नहीं, सिंहासन नहीं जिसे देखकर हिंदू मस्तक गर्व करे, जीवन संग्राम लड़ाने की मनीषा करे. वही कारण है कि हिंदू स्वयं को निराश्रित, पराजित मान रहे हैं. नर श्रेष्ठ अनुरक्षित धर्म नहीं रहता. आपका कीर्ति सुगंध श्रवण कर हमें प्रेरणा प्राप्त हुई. राजा शिवाजी, समस्त आर्यवर्त का यह भार कंधों पर तोलने केवल आप ही योग्य है. उत्तर में हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे हैं, देव देवता विटंबित किए जा रहे हैं. म्लेच्छों ने उदंड हाहाकार मचा दिया है. दुर्बल हिंदू प्रजानन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. आचार्यांचा धीरगंभीर आवाज धरत चालला. यही चलता रहा तो रामकृष्ण की यह पवित्र देवभूमि रौरव हो जाएगी. यही प्रयोजन है कि समस्त उत्तरवासियों को प्रतिनिधि रूप में भिक्षा पात्र हाथ लिए हम आपके किले के महाद्वार में खड़े हैं. धर्मरक्षक, हमें सिंहासन प्रदान करो. नरश्रेष्ठ धर्मदंड को राजदंड प्रदान करो. राजा छत्रपती बनो, छत्र प्रदान करो. भावना वेगाने उचंबळलेल्या आचार्यांनी दोन्ही हात पसरले. उत्तर दक्षिणेला साकडं साद घालू लागली. डोळे भरल्यामुळे जिजाऊंना समोरचे काहीच दिसेनासे झाले. मिटल्या डोळ्यांच्या राजांचा हात छातीवरच्या कवड्यांवर फिरत राहिला. बोटांना स्पर्शणारी प्रत्येक कवडी त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खर्च पडलेल्या चेहरा उभी करू लागली. बाजी, तानाजी, मुरार, सूर्याजी, रामजी, कैक ते सारेच हात उठवून म्हणत होते, राजे, आम्हास छत्र द्या, मरणास मोल द्या. संभाजीराजांची पाणीदार नजर वेदभूषण गागाभट्टांच्या सतेज, निर्भय ओठांवर अडकून पडली होती. आचार्यांच्या रूपाने उभा रायगडच आपल्या काड्यांचे
भक्कम ओठ उघडून कान ओरात साठवावे असे काही सांगतो आहे असे त्यांना वाटले. राजदंडके व्यतिरिक्त धर्मदंडक व्यर्थ है. असुरक्षित धर्म नहीं रहता. देवालय नष्ट हो रहे हैं. देव देवता विटंबित किए जा रहे हैं. दुर्बल प्रजानन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. ऐकल्या शब्दाला त्यांच्या आतून कुणीतरी फेरसाद घालू लागले. मारिता मारिता मारावे तेने गतीस पावावे. फिरोनी येता भोगावे महत् भाग्य. गागाभट्टांची आज्ञा राजाने शिरोधार्य मानली.